नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष या आपल्या आरोग्यविषयक खास चॅनेलवर। आज आपण 60 अधिक वयाच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। 60 नंतर कोणत्या सवयी लगेच स्टॉप केल्या पाहिजेत? कारण या काही चुकीच्या सवयी तुमच्या शरीराचं वृद्धत्व दुप्पट वेगाने वाढवतात। सांधेदुखी वाढते, हृदयावर ताण येतो, स्मरणशक्ती कमी होते, झोप बिघडते, ब्लड शुगर व बीपी नियंत्रणाबाहेर जातं। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरू करूया आरोग्यकाळ वाढवणाऱ्या या महत्त्वाच्या गोष्टी। पार्ट 1, चूक नंबर 1, सकाळी उठल्याबरोबर बेडवरून पटकन उठणे। 60 नंतर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते। अचानक उठल्याने डोकं गरगरायला लागतं, मेंदूपर्यंत रक्त कमी पोहोचतं, अचानक बीपी खाली जातं, सिंकोपी म्हणजेच बेहोश होण्याचा धोका वाढतो। योग्य पद्धत: बेडवर बसून 1 मिनिट पाय खाली सोडा, 5 ते 7 डीप ब्रेथ्स घ्या, हळूहळू उभे व्हा। हे केल्याने स्ट्रोक, पडणे, फ्रॅक्चर यांचा धोका 50% कमी होतो। पार्ट 2, चूक नंबर 2, सकाळी चहा, कॉफीचा ओव्हरडोस। अनेक ज्येष्ठ लोकांच्या सवयीप्रमाणे उठताक्षणी चहा, कॉफी घेतली जाते। हे खूप धोकादायक आहे कारण शरीर आधीच डिहायड्रेटेड असतो, कॅफीन पोटात ऍसिड वाढवते, हृदयाची धडधड वाढते, कॅल्शियमचे नुकसान होते, हाडे कमजोर। योग्य पद्धत: पहिल्यांदा 1 ग्लास कोमट पाणी प्या, 15 ते 20 मिनिटांनी हलका घरगुती चहा किंवा कॉफी पिणे। पार्ट 3, चूक नंबर 3, दिवसभर कमी पाणी पिणे। 60 नंतर तहान लागण्याची भावना 30 ते 40% कमी होते, म्हणून बॉडी स्वतः सिग्नल देत नाही। परिणामतः किडनीवर ताण येतो, सांधेदुखी होते। कब्ज, मूत्रात इन्फेक्शन, रक्त घट होऊन हार्ट अटॅक रिस्क वाढतो। सोल्युशन: दिवसात किमान 6 ते 7 ग्लास पाणी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी ठराविक वेळी पाणी पिणे, रात्री झोपण्याआधी जास्त पाणी पिणे नाही। पार्ट 4, चूक नंबर 4, व्यायाम न करणे किंवा जास्त धडपड करणे। अनेक लोक 60 नंतर 2 टोकाच्या चुका करतात। काहीच व्यायाम नाही, उलट खूप वेगाने, ताण देऊन चालणे किंवा व्यायाम करणे, दोन्ही चुकीचे आहेत। योग्य व्यायाम: 30 मिनिटे स्लो मॉडरेट चालणे, 10 मिनिटे लाईट स्ट्रेचिंग करणे, 5 मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणे, आठवड्यात 2 ते 3 दिवस हलकं स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे। हे सर्व हाडे, स्नायू, मेंदू, हृदय यासाठी उत्तम आहे। पार्ट 5, चूक नंबर 5, जेवणात प्रोटीन कमी असणे। 60 नंतर मसल लॉस वेगाने वाढते, याला सार्कोपिनिया म्हणतात। परिणाम: कमजोरी, तोल जाणे, पडणे। योग्य आहार: डाळ, मूग, तूर जेवणात समावेश करणे, उकडलेलं अंड किंवा ताक शाकाहारींसाठी खाणे, पनीर, मूग स्प्राउट्स खाणे, बिना तेलाचे ड्रायफ्रुट्स खाणे, दररोज 40 ते 60 जीएम प्रोटीन नक्की घ्या। पार्ट 6, चूक नंबर 6, जेवणात जास्त मीठ आणि तळलेले पदार्थ। खूप लोक म्हणतात, वय झालं, आता आम्हाला थोडा स्वाद तरी हवा। पण जास्त मीठ बरोबर बीपी वाढ होणे, तळलेले पदार्थ बरोबर कोलेस्ट्रॉल वाढ होणे, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो।
बदल: मीठ 4 ते 5 ग्रॅम पर्यंत मर्यादित ठेवणे. घरचे हलके स्नॅक्स खाणे. किमान एक वेळ घरगुती भाज्या अधिक सूप घेणे. पाच 7 चूक नंबर 7 रात्री उशिरा झोपणे आणि झोप पूर्ण न करणे. वय वाढल्यावर शरीराला नैसर्गिक दुरुस्ती करण्यासाठी झोप फार महत्त्वाची आहे. उशिरा झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते, मूड इरिटेबिलिटी, शुगर आणि BP वाढतो, दिवसभर थकवा जाणवतो. स्लीप नियम: रात्री सकाळचे 10:30 वजा 11 पर्यंत झोपणे. झोपण्याआधी मोबाईल नाही. कोमट हलकं दूध घेणे. हलका म्युझिक किंवा डीप ब्रीदिंग. पार्ट 8 चूक नंबर 8 भावनिक ताण मनात ठेवणे. 60 नंतर ताण शरीरावर खूप परिणाम करतो. ताणामुळे BP वाढतो, झोप बिघडते, पचन क्रिया मंदावते, इम्युनिटी कमी होते. उपाय: 15 मिनिटे प्राणायाम करणे, मित्र किंवा कुटुंबाशी बोलणे, चालताना शांत संगीत, आवडीचे छंद जोपासणे जसे की गार्डनिंग, म्युझिक. पार्ट 9 चूक 9 नियमित चेकअप टाळणे. काय झालंय मला? मी ठीक आहे, ही सर्वात मोठी चूक. 60 नंतर सायलेंट डिझीजेस फार वाढतात. BP, डायबिटीज, ब्लॉकेजेस, इम्युनिटी, व्हिटॅमिन D, B12 डेफिशियन्सी. वर्षातून एक वेळ फुल बॉडी चेकअप आवश्यक करणे. मित्रांनो, 60 नंतर छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर तुमचा आरोग्यकाळ 15 ते 20 वर्षांनी वाढू शकतो. म्हणून आजच्या व्हिडिओतील 9 चुका नक्की टाळा. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या आणि आपल्या घरातील ज्येष्ठांचे आरोग्य उत्तम राहील. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.